मलकापूर नगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज भरण्यास आज सुरुवात झालेली आहे। भाजपचे सातारा जिल्हा अध्यक्ष डॉक्टर आमदार अतुल भोसले यांच्या उपस्थितीत हे अर्ज भरले। आपल्या सोबत आहेत डॉक्टर अतुल भोसले। बाबा, काय सांगाल की आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात झाली आणि काय परिस्थिती आहे मलकापूरमध्ये? भारतीय जनता पार्टीची अत्यंत भक्कम अशी परिस्थिती आहे। भारतीय जनता पार्टीमध्ये असंख्य लोकांनी उमेदवारीसाठी इच्छुक असल्याच्या बद्दलची माहिती पक्षाकडे सादर केली आणि पक्षांनी मुलाखती देखील घेतल्या, पुरेसा वेळ मुलाखतींना दिला आणि सगळ्या लोकांना आम्ही सांगितलेलं आहे की भारतीय जनता पार्टीच्या वतीनंच आपल्याला निवडणुकीला सामोरे जायचंय। इच्छुकांची संख्या जरी जास्त असली तरी सुद्धा सगळ्या इच्छुकांमध्ये समन्वय करून एकच उमेदवार हा देण्याच्या बाबतीमधला आमचा प्रत्येक प्रभागामध्ये प्रयत्न राहील। ज्याला काही कारणांनी उमेदवारी देता येणार नाही त्याला इतर ठिकाणी संधी कशी देता येईल याच्यासाठी सुद्धा आम्ही सगळे मलकापूरमधले प्रमुख नेते मंडळी बसून हा निर्णय घेत आहोत। मलकापूरमध्ये येणाऱ्या 5 वर्षामध्ये मोठ्या प्रमाणावर विकास कामं आपल्याला करायची आणि 2030 सालापर्यंत मलकापूरला या देशाच्या नकाशावर असणारे एक आदर्श शहर बनवण्यासाठीचा प्रयत्न आपल्याला करायचा आहे। आधीच्या लोकांनी जी चांगली कामं केली त्या चांगल्या कामाला आपल्याला भविष्य काळामध्ये आणखीन ताकदीनं पुढे न्यायचं आहे। काही योजनांना सुरुवात झाली आहे, त्या योजना पूर्णत्वापर्यंत न्यायच्यात। काही योजना झाल्यात पण लोकसंख्या वाढल्यामुळे त्या योजनांचा विस्तार होणं गरजेचं आहे। त्या योजनांचा आपल्याला विस्तार करणं गरजेचं आहे। देशामधून लोक मलकापूरकडे येतात, मलकापूरच्या योजना पाहतात। याच्यामध्ये आपल्याला आणखीन सुधारणा करून इतकी चांगली योजना प्रत्येक बाबतीमधली मलकापूरसाठी करायची आहे। मलकापूरकडे लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन हा या देशामधलं या लोकसंख्येचं सगळ्यात आदर्श शहर हे करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत। मला याची जाणीव आहे की जास्त लोक इच्छुक असल्यामुळं आपापसामध्ये मनभेद होऊ नयेत याच्यासाठी आम्ही सगळ्या लोकांशी बोलत आहोत। अनेक लोकांचा हा प्रयत्न आहे की आमच्यामध्ये जे लोक नाराज होतील त्या नाराज झालेल्या लोकांचा फायदा घेण्यासाठी सुद्धा काही लोकांनी राजकीय दृष्ट्या एक व्यूहरचना लावलेली आहे, याची आम्हाला जाणीव आहे। पण आमचा प्रयत्न आहे की शेवटी मलकापूर शहराला मोठ्या प्रमाणावर निधीची आज गरज आहे आणि मोठ्या प्रमाणावर निधी यायचा असेल तर केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे, राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे। लोकप्रतिनिधी म्हणून मी देखील भारतीय जनता पार्टीचा लोकप्रतिनिधी आहे आणि त्यामुळं आदरणीय अमितभाई शाह साहेबांनी जो उद्देश आमच्या सगळ्यांसमोर ठेवलेला आहे की आपल्याला या देशामध्ये ट्रिपल इंजिन सरकार आणायचंय, जे केंद्रामध्ये, राज्यामध्ये आणि स्थानिक स्वराज संस्थांच्या पातळीवर एकच जर का असेल तर मग एकाच विचाराची लोक ही वेगानं गतीनं काम करू शकतात आणि तोच विचार ठेवून असंख्य नेते मंडळी, असंख्य कार्यकर्ते हे आज भारतीय जनता पार्टीमध्ये आलेले आहेत। नवीन जुना वाद न होऊ देणं ही खरं आमची कसोटी आहे आणि त्या कसोटीला आम्ही खरं उतरू। त्यामुळे मला खात्री वाटते की मलकापूरमध्ये सगळ्याच्या सगळ्या जागा या भारतीय जनता पार्टीच्या चिन्हावर निवडून येतील आणि नगराध्यक्ष देखील मोठ्या मताधिक्यानं निवडून येतील अशी माझी खात्री आहे। बाबा, आता भाजपकडून उत्साहात अर्ज भरायला सुरुवात झाली पण विरोधात फारशा हालचाल दिसत नाही। नेमका तुम्हाला विरोध किती अपेक्षा आहे? शेवटी आम्ही ह्या निवडणुकीला विचारावर सामोरे जातो। आम्ही भारतीय जनता पार्टीचं कमळ चिन्ह घेऊन विकासाच्या अजेंड्यावर या निवडणुकीला सामोरे जातो। आता विरोधी बाजूची जी स्ट्रॅटेजी आहे की आमच्यामधून जे लोक नाराज होतील त्या लोकांना बरोबर घ्यायचं, कुठल्या चिन्हावर ते निवडणुकीला सामोरे जाणार हे अजून निश्चित नाही। सगळे विरोधातले लोक आहेत, त्यांची मोठ बांधायचा त्यांचा प्रयत्न चाललाय, म्हणजे यांचा विचार अजून निश्चित नाही। आमचा विचार निश्चित आहे, विरोधकांचा विचार निश्चित नाही आणि आमच्यामधल्याच नाराज लोकांवर हे पार्टी उभा करायला निघालेत। म्हणजे यांना गावाच्या विकासाच्या विषयी कुठला अजेंडा नाही, गावामध्ये कुठला विचार लोकांपर्यंत न्यायचा हे अजून स्पष्ट नाही आणि त्यामुळं लोक अशा लोकांना प्रतिसाद देणार नाहीत। लोक हे भारतीय जनता पार्टी बरोबरच आहेत आणि आमचे जे सगळे इच्छुक उमेदवार आहेत त्यांना सुद्धा सगळ्यांना सांगितलेलं आहे की प्रत्येकाला संधी देण्याची जबाबदारी ही माझी राहील। मग राज्य स्तरावर राहील, जिल्हा स्तरावर राहील, तालुका स्तरावर राहील,
प्रभाग समितीमध्ये राहील. कॉप्शन नगरसेवक आता जवळजवळ 3 कॉप्शन नगरसेवक हे आमच्या पदरामध्ये पडणार आहेत. तिथं संधी राहील. विविध समित्यांवर सदस्य म्हणून काम करण्याची संधी राहील. आणि मुळातच व्यक्तीकडे बघून मतदान करण्यापेक्षा मलकापूर शहराच्या विकासासाठी मतदान करा हा अजेंडा हा आम्ही लोकांसमोर ठेवतो. धन्यवाद बाबा. मलकापूर नगरपालिकेत भाजपचा विचार आणि विजय निश्चित असल्याची प्रतिक्रिया या ठिकाणी डॉक्टर अतुल भोसले यांनी दिली आहे. दिनकर थोरात, TV9 मराठी, कराड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.